लास्ट 2 डे इन विलेज. ते बघा, एका बाजूला साफ पाणी, एका बाजूला मातीचं पाणी. काय ना 2-3 दिवसा अगोदर इकडे आलेलो मासे वगैरे पकडायला. त्या जागेवरती आज बघा पाणी जागा आहे, तिथे आम्ही मासे पकडलेले. आणि हे बघा इथून रस्ता होता, किती फुल भरलाय. स्विमिंग पूल झालंय, स्विमिंग पूल. काय नाही, ह्या जागा आंबे काढायला आलेलो एप्रिलमध्ये, पण मला आठवलीच नाही जागा कोणती. नदीला पाणी जास्त वाढले ना, तेव्हा पाणी पण नव्हतं नदीला. गाणी पण लावलंय फेस मास्क तोंडाला. तोंड उघडत नाही. मला तो उघडतंय तोंड. माझं सुकलंय, ह्याचा मास्क अजून सुकलेला नाही. मी 2 दिवसापासून बोलतोय मुंबईला जाणार, मुंबईला जाणार. एवढा गावाला पाऊस पडतोय ना, व्हिडिओमध्ये कमी वाटतोय पण लय जोरात पडतोय पाऊस. आज काल सकाळी 2 दिवस असंच, बस पण नाही. तो ऊन पण पडलंय बघा मस्त. कोणता? हो ना, कशी फान बारीक लावली होती, फुलं सफेद काठी एवढी मोठी. हा हा, पण लय मोठा होतो ना. हा काय गुलाब आहे? आपण हा काय गुलाब आहे? नाही, हा ताबऱ्यातच आहे. हा, मी ना घरातून कधीच निघाले. आजी भेटले, कोणतरी बोलत बसले. अर्धा तास आता चालले दूध आणायला वरच्या वाड्यामध्ये. दुकानामधून आता पिशवी आणली. इकडचं दूध बघा कसं आहे, वेगळा. कृष्णराज फार्म फ्रेश गाय दूध. आणि बिस्किट आणला 2 पार्ले. अशा गावात कोण पण भेटले ना ओळखीचे, ते लोक बोलतच बसतात. मग 15-15 मिनटं, 20-20 मिनटं. मम्मी बोलतो, जाऊ दे, काय करणार. आता माझी चालू आहे इथं पॅकिंग मुंबईला जायची. बघा, कपडे अर्धे मी घडी मारून ठेवलेत, अर्धे ओरले, ते उद्या सकाळी भरल. बॅग पण इथं काढले, आता मी भरतो. आपण गावी यायची पॅकिंग करतो ना, तेव्हा एवढी खुशी असते चेहऱ्यावरती. आणि जेव्हा मुंबईला जायची पॅकिंग करतो तेव्हा चेहरा सॅड येतो. मला माहिती आहे, माझा चेहरा सॅड नाही दिसतं, ते हसरा दिसतंय बघ, हसरा चेहरा दिसतोय. तरी पण डोळ्यामध्ये बघा, डोळ्यात माझ्या सॅडनेस आहे डोळ्यामध्ये. वल्लेच आहेत सगळे केस. ह्या बाजूला मी अर्धे कपडे भरलेत. आता इथे ना अर्धा खप्पा रिकामा आहे. आई आता खजिना देणार आहे मला इथं ठेवायला. रिटर्न टू मुंबई. गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळे? मस्त एकदम. आता मी चाललोय मुंबईला. आहे बघा, इथं पण बॅग भरले, इथं पण बॅग भरले. आणि मला सोडायला नॅनो येतोय ते पोलादपूरला. यू कॅन सी दॅट. तो हमेशा हसतच असतो ब्लॉगमध्ये. अभ्यास करत होता, पण त्याने अभ्यास टाकला कारण की त्याला पोलादपूरला यायचं होतं. बरोबर नाही नॅनो? आली 6 वाजता. इकडची विटा तिकडे गेल्या वाऱ्याने. बघते ना कसा. कंटाळा आला मुंबईला जायला भरपूर. काय करू, जावं तर लागेल. नाही गेलं तर चालणार थोडी. त्याला आमच्याकडे का तुमच्याकडनं काय बोला. बस पुढे गेले, आता येईल तिकडून. परत एसटीत लास्टची सीट भेटली. पोलादपूरला उतरल्या अगोदर पियालो उसाचा रस. आणि थोड्याच वेळाने गाडी पण सुटली. मला ना 2-2 सीटा भेटल्या बसायला, म्हणून आरामात मी झोपूनच गेलो. जेव्हा जाग आली तेव्हा समजलं की आपण पेन ढाब्याच्या आसपासच पोचलोय. तिकडे फक्त चिकन फ्राईड राईस खाल्ला. मी परत झोपून गेलो कारण की घाटकोपराला अजून भरपूर टाईम होता. थोड्या वेळातच गाडी पोचली घाटकोपर ईस्टमध्ये. घरी येऊन बॅग उघडली. आता कपडे काढायला. हे बघ, सगळे कपडे ओले झाले बॅगेतले. डिक्कीमध्ये ठेवलेले ना बॅग. वास मारतोय पूर्ण. आता सुकट टाकायला लागतील सगळे. हाय, तर कसे आहेत सगळे? एकदम मस्त. मी तर मजेतच आहे. आज मला 2रा दिवस झाला मुंबईला येऊन. परत गावावरतून आलो तेव्हा मी ब्लॉग शूट नाही केला कारण की फोनची चार्जिंग पूर्ण संपलेली. घाटकोपरला आलो तेव्हा चार्जिंग फक्त 3% झाली. त्यानंतर आलो, चार्जिंग लावला फोन, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून झोपून गेलो. ते रात्री जेवायला परत उठलो. आणि पेन ढाब्याला उतरलो तेव्हा मी एक चिक्की घेतली, दिवाळी 120 रुपयाला. 3 प्रकारच्या चिक्क्या त्यात लावली माझ्या बहिणीने. परत TV बघा पाठी. बाकीच्या व्हिडिओसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.